शेवटचा सामना गाता गावंड तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात शनी कृपा कोपराई ही बलाढ्य दोन अव्वल दिग्गज मातब्बर निष्णात तरबेज पटाईत सराईत संघ एक जबरदस्त सामना है व्होल्टेज मुकाबला बॉलिंग मार्क को तयार ओहो येस आउटसाइड द लेग स्टिक पुन्हा एकदा स्वैर मारा दिशाहीन मारा चेंडू निघून गेलाय आणि अतिशय खराब मारा थोडासा भरकटला दिशा एक धाव मिळे संघाची धावसंख्या वधाली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावांची उत्पत्ती बिनबाद 2 फॉनन अतिशय दमदार आयोजन काय भन्नाट स्पर्धा त्या दिवशी एका गावात गेलो तिथं न्हाव्याच्या दुकानात बसलो होतो सर तिथे एक टीप लिहिली होती कृपया इतर राजकारणाच्या गोष्टी काढू नयेत त्याच्यामुळे भांडणं होतात बरोबर आहे तिथं उचापती करतात ना साला एखादी पोरगी पळाली न्हाव्याला माहिती बापाला सुद्ध नाही न्हाव्याला माहीत म्हणजे सगळ्या उचापती असतात ना गावातले तिकडे असतात जे टोळक्या हा चर्चा तिथं होणार हो हो यस पुन्हा एकदा टायमिंग कनेक्ट झालं बघूया एकदा मध्ये संघाची धावसंख्या 3 वर 1-1-1 अटॅक आतापर्यंत आले नाही बघूया पहिल्यांदा अंदाज घेतील नंतर मध्ये आक्रमण वादला पूर्वीची ही शांतता शनी कृपा गोपरा संघाने मात्र चांगलं मत प्रकट केलं आपलं मनोगत चांगले व्यक्त केलं एमडी सरांसमोर एमडी असले की आपलं टेन्शन नाही टोटली रिलॅक्स आणि एमडीचं हे काय इंजिन लय पॉवरफुल आहे झुकू 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 साहेब बोला बोला नाही नाही पडी सर किती शिशीच आहे ते मोजावं लागेल ओहो यस पुन्हा एकदा जोरदार अपेल आणि लेग बिफोर LBW पायचीच्या कोंडीत पकडला अतिशय खराब सुरुवात डळमळीत विकृत सुरुवात पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी गार डीजे धावसंख्या 1-3 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गली काढत पहिला हादरा पहिल्या विकेटचं बदन पहिल्या विकेटचं एन्काउंटर बॉलिंग मार्क तयार गोलंदाज आणि नवीन वंडाचा फलंदाज राधे ठाको राधे के राधा राधे 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 हा यूपीचा शब्द आहे राधे राधे जसं आपण माऊली म्हणतो महाराष्ट्रामध्ये तसं राधे राधे वृंदावन चला बॉलिंग मार्क तयार जोरदार रायडा महोदय विकेट येस पुन्हा एकदा पंचांचा वळलेत म्हणजे दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी स्वैर मारा दिशाईन मारा आउटसाइड द ऑफस्टम एक धाव मिळेल बघा अवंतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या फक्त इनमेन 1-4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट शेवटचा सामना शेवटची लढत दोन टोक्यामध्ये घमासान यादवी रणदुंदुबी रणधुमाली रणकंदन अटीतडीचा सामना बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार दोन्ही टोळके आमने सामने एकीकडे तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात विपक्ष शिवकृपा कोपरा शनिकृपा कोपरा पुन्हा एकदा हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न पण चेंडू खोलात टाकला होता डॉट डिलिव्हरी फक्त काही ऑप्शन नव्हता संघाची धावसंख्या फक्त इनमीन 4 धावा काय दमदार गोलंदाजी केली प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः डांबून ठेवलंय कुठल्या प्रकारची मुभा फ्रीडम स्वातंत्र्य मिळत नाही फटकेबाजी करायला अतिशय दमदार आयोजन मगाशी एमडी सरांनी चांगला उल्लेख केला की नवरात्रोत्सव हा अतिशय लोकप्रिय आहे बघूया या पंचक्रोशीमध्ये हो हो यस पुन्हा जवळ चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल एक धाव मिळेल 1 से ज्यादा कुछ भी नाही पुन्हा एकदा फमलिंग झालाय जिथं 1 तिथं 2 धावमध्ये कन्वर्ट संघाची धावसंख्या झाली 6 वर 6 for 1 अजूनही बॉल बाकी आहेत म्हटते लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो अतिशय चांगलं स्कोरिंग त्या दिवशी एक स्कोरर बसला होता त्याचं त्याला माहिती नाही त्याला असा स्कोरर जर मेडिकल स्टोअरमध्ये बसवला एकाला त्याला डोक्याची गोळी तर हा सला वगैरेची गोळी देऊन टाकायचं झाला सगळं सत्यानाश चला डोकं उठलं परवडले ते उठलं तर काय करणार ओहो फ्लिक केलाय काय टायमिंग बेमिसाल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अतिशय क्लास टायमिंग दर्जेदार समय सूचक समयबद्ध संघाची धावसंख्या झाली
चला सावर. दशरथ पाटील सर, आपण आता ज्या गोलीचा उल्लेख केला बघा, आपले रोशन पाटील शिरवली आणि त्यानंतर सूरज किती खुश आहेत बघा. आम्हाला हे खऱ्या अर्थाने हास्य आवडत नाही, खऱ्या अर्थाने आवडता येत नाही, पण ते किती खुश आहे. कारण हास्य एक टॉनिक आहे, बरोबर की नाही. लाफिंग 6-1 षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात कुठल्या तब्बल 6 धावा, 1 विकेट असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण, नवीन गोलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स गोलंदाजच्या पोहळ्यावर. आधी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेशदादा भोपी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. ब्रह्मा राजे. ब्रह्मराजे हा एक प्रत्येकाचा सोबती म्हणून ओळखला जातो. पाण्याची पूर्तता करायची आहे. चला पाण्याची पूर्तता करा. आणि ब्रह्मराजे आहे ना दशरथ पाटील सर, हा नेहमी एकमेकांचा सोबती मित्र येस येस म्हणून ओळखला जातो. आणि त्यांच्याबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो, सोबती रे तू तुझाच, अंतुला तुझीच साथ, शोधुनी तुझी तू वाट चाले एकला, होऊन दे जरा उशीर, सोडतोस काय धीर, रात संपता पहाट, होई रे पुन्हा. क्या बात आहे. आणि देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. धन्यवाद. जर कोणाची पोरी बारके बरोबर झोपत नसतील ना, तर यांच्या कुशीत आणून सोडा. आईला सकाळपर्यंत उठणार नाही ना, हागणार ना मुतणार. याला म्हणतात अंगाई गीत. पुन्हा एकदा दमडा टायमिंग. संघाची धावसंख्या झाली 16 16 रन्स. काय चौकार का अंपायर. धावा झाल्या 16 16 रन्स. ओहो राईट आहे महोदय. विकेट. पुण्याचा चांगला फटका, दमदार स्ट्रोक आणि हा चेंडू जाईल सीमारेषे लगत. पुण्याचा चांगलं फिल्डिंग दरम्यान मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धी. संघाची धावसंख्या झाली 18 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती एकीकडे शनिकृपा कोपरा त्यांच्या विरोधात तलोज मस्कोरी ही बलाढ्य टीम, अव्वल टीम, बेस्ट अगेन बेस्ट. चला. लोहा दशरथ लोहे पाटील को काटताय. बोला. दशरथ पाटील सर, आजचा प्रवास तुमचा कसा गेला, कसं वाटलं Yes, sir, तुम्हाला नक्कीच या yes. स्पर्धेत? कारण पालेश्वरची स्पर्धा ना ही नेहमीच खरं म्हणजे इथून काहीतरी आदर्श पण घेऊन जायचं आहे. युनिटी काय असतात हे ऐक्याचं प्रतीक आईचं गवले. आम्ही प्रभावित झालो आणि तुमची देखील आम्ही अंगाई गीत ऐकलं. खरं म्हणजे खरं तुम्ही रील्स बनावं. हो हो. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या झाली 20 वर 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 20. येस 2 बाद 20. आता काय बोलणार जे आयला 16चे बालन हे 60चा आहे. हा कसा व्हायचा. महादेव गडगे आला मैदानी.
तर 2 बॉल बघूया ब्रह्मराजे बॉलिंग मार्फत तयार आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैती पहिलं षटक संघाच्या वतीने दुसरं षटक संघाची धाव संख्या 2 बाद 20 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय जबरदस्त आयोजन पुन्हा एकदा जोरदार अपेल. व्हॉट अ मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. आणि मला वाटते बोर्ड क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर दांडे गोल झाले. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या उधद्रुत केल्या आणि याच्या हाती दिला नारळ जाईये आयोडेक्स मलिया. दुसऱ्या विकेटचा बदन दुसऱ्या विकेटचा काढता पाय दुसरी विकेट पाय उतार. नादर बॅट्समॅन अक्षय पाटील धाव संख्या 2 बाद 20 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ब्रह्माराजे यांचं हे ब्रह्मास्त्र. रोशन आहेत प्रवीण आहेत काय बघा. जिसका गुरु बलवान उसका चेहरा पहलवान. यस क्या बात आहे. आणि तुमच्यासाठी बघा दशरथ दादा आमचे दशरथ पाटील सर करावे नवी मुंबई भूमिपुत्र आहेत. दिबा पाटील साहेबांना आपले खऱ्या अर्थाने आराध्य दैवत मानणारे आणि त्यांच्यासाठी इथे मंगेदादा भोपी माजी सरपंच आदई यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश ये प्राइज. धन्यवाद. नाही खरा भूमिपुत्र बाबूशी आहे बाबू मात्रे. हे आला त्याचे 2 एकर जमीन तिकडे एअरपोर्टला गेलंय. ओहो दिशाहीन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप स्वैर मारा डॉट बॉल. 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. काय जबरदस्त आयोजन. क्रिकेटचा हा खराखर घमासान आणि ऐक्याचं प्रतीक. वर्ष जरी 14 असलं परंतु तेच सातत्य तेच कन्सिस्टन्सी. तमाम आयोजकांना धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक होण्याची जे मला संधी करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनस्वी हार्दिक आभार मानतो. एमडी नाही खरोखर तुमच्याकडे आहे टॅलेंट आहे. नाही आवाज आवाज पहाटे आहे तुमचा. नाही मग केरा हां क्रिकेट खेळायला जायचं हो खेळायला जायचं. आणि आता बघा सकाळी उठल्यानंतर आपला प्रवास कुठं असेल कामावर. आणि सकाळी उठल्यावर कामाला जायचं हो कामाला जायचं. त्याच्या पुढचं मी बोलतो ना बरं. आता सकाळी उठल्यावर टंबरेल हातात घ्यायचं आणि संडासला मध्ये जाऊन कुथायचं नंतर हाकायचं. कारण कुथल्याशिवाय संडास होत नाही. सध्या तर फॉर्मेट चालू आहे बघूया. अपचन सध्या सगळ्यात ज्वलंत समस्या प्रत्येकाच्या. काय वालाच्या सगळा जिम मध्ये जाणार सकाळी 1.5 तास व्यायाम करणार. हा पट्टा ताण तो पट्टा ताण. नंतर संध्याकाळी गाडीवर जाणार बर्गर खाणार पिझ्झा खाणार. काय झाटपोट कमी होणार बरं की नाही. डायटिंग पाहिजे का नको. हां पावडर आणि तो शोरमा कुठं आहे. आणि त्याच्यापेक्षा दुसरा नवीन प्रकार मोमोस. मोमोस म्हणजे उकडीचे मोदक. हो जोरदार अपेल. पुन्हा एकदा हलक्यानं पुष्कळ टॅप केला पंचांचा निर्णय. काय जबरदस्त अंपायरिंग आज मात्र निलेश उलवेकर असतील द्वारकानाथ चोरगे असतील देसले सर असतील आणि अशोक उलवेकर. काय दमदार अतिशय चांगले अंपायर. संघाची धावसंख्या 4 बाद 21 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय कमी धावसंख्या सध्या तरी. खरं म्हणजे आता उपरात संघाला थोडासा अटॅक आक्रमण करावा लागेल जेणेकरून कमीत कमी जर तलोजे मचकुला तुम्हाला हरवायचा असेल कमीत कमी 50 धावा पाहिजे. कारण प्रतिस्पर्धी संघ हा अतिशय बलवान सध्याच्या घडीचा रायगडमधील टॉपची टीम. 4 बाद 21 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 4 विकेट्स. बंटी ठाकूर तयार. यस 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. चला नवीन बॅट्समॅन बंटी ठाकूर संघाचा नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज. संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. अतिशय दमदार मैदान चांगले क्रीडा संकुल.
यस अंगाई चांगली आवडली मात्र. अरे बारक्या पोरं काय लेडीज पण झोपल्या असत्या बरोबर आहे मांडीवर डोकं ठेवून. यस भारी भारी. नाही नाही जोजान मजा पाहिजे. हो हो येस आउटसाइड द अष्टम. पुन्हा एकदा फन्नाड मारा सुसाट मारा बेचूट मारा बेधुंद बेडर. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल संघाची धावसंख्या 4 बाद 21. अजून बॉल आहेत 3 षटकामधले. 3 बॉल्स टिको म्हणजे टोटल राहिले 9 बॉल. याच्यानंतर प्रवीण डेंबे आणि ऋषभ पाटील तुम्हाला विनंती असेल तुम्ही चढा नंतर आम्ही उतरणार. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. ही कोड भाषा आहे मार्मिक आहे. हिने हा चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. येस नशिबाचा. असे जर चौकार आले तर पुन्हा एकदा धावसंख्या मात्र नक्कीच 40च्या आसपास. संघाची धावसंख्या 25. 4 बाद 25. 25 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. सूरज जरा होऊन जाऊ देतो याचे बापने एमडी सराची. यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू खोदून काढलाय मिळेल फक्त 1 धाव. चांगलं फिल्डिंग हो अचूक फेव डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टम्प्स. काय बघूया तलोजी मस्कुरुमाची गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंट्स आर टोटली पॉवरफुल. त्याच बळावर आणि कोपरा संघ देखील अतिशय ताकदवर टीम. बघूया बऱ्याच वर्षानंतर कोपरा संघ डीसीसी कोपरा आणि शनी कृपा. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आक्रमक फटका आणि त्याच्या वरून गेला त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला क्षमा रेषे बाहेर. फ्लॅट 6 पॅरेलल समांतर स्ट्रोक्स. निवेदनकार सूत्रसंचालन प्रत्येक राजकीय असेल सामाजिक असेल आध्यात्मिक व्यक्तिमत्व असेल त्याची परिपूर्ण माहिती त्याची इत्यंभूत माहिती देणारे आमचे MD सर. बऱ्याच वर्षापासून जवळजवळ 35 ते 40 वर्षापासून आमचा घनिष्ठ संबंध. हां नाही ना पहिल्यापासून हां 10वीला असताना तेव्हा तुम्ही गोदडीमध्ये मुतत होता तेव्हापासून आमची दोस्ती आहे का विचारा MD सरांना. चालेल वर करे बा. येस प्रथमेश सालुंके संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉगवर डावा मधले हे अंतिम षटक. आणि हा शेवटचा सामना शेवटची भैरवी शेवटची मादी आली. 2 टोक्यामध्ये धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेच. चला शेवटचं षटक प्रथमेश सालुंके बॉलिंग मार्कवर तयार. गाथा गावंड संघाचा गोलंदाज पहिला चेंडू तयार. डावकऱ्याचा गोलंदाज पुन्हा लेफ्ट आर्म होते विकेट. अतिशय भेदक चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. वेगवान गतिमान तीव्र ज्वलंत जळजळीत रेचक मारा तिखट मारा. डॉट बॉल. धावा फक्त इनिमिन झाल्या 32 रन्स. फार कमी धावसंख्या आहे कारण प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचं असेल पण तर क्षणी कृपा कोपरा संघाने जर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका ऑनसाईडला. हो चांगली फिल्डिंग मात्र अफलातून गेली. 1 धाव मिळेल. बघूया मगाशी झेल किती सोडत होते बघा बरोबर की नाही. आता बघा कसे 33 रन्स राहिले फक्त इनमीन 4 बॉल. डावकुरी आताचा वेग राक्षस चामेंडा वास आणि जहीर खान. मग डावकुरी आताचे नेहमी गोलंदाज त्रासदायक ठरतात. ओहो काय टाईप घ्या बेमिसाल जबरदस्त आउट स्विंगर. त्याला देखील समाधान आहे. बघूया नशिबानं सुदैवानं बचावला नाही तर एसटी उकडली असती. अतिशय वेगाने चेंडू गेला. मात्र आतापर्यंत या मैदानानं एकाने मगाही सांगितलं की खेळपट्टी बघा अजूनही एक तिथं ओरखडा पण चारा पण पडलेला नाही. इतकी जबरदस्त खेळपट्टी. आयोजकांना धन्यवाद देतो. आयोजन कसं करावं. येस मग आखडली. हां 2 वाजले 2:15. हो यस पुन्हा एकदा जोरदार अपेल हुक करायचा होता आणि पंचांचा वाईटचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. प्लीज एवढा आम्हाला तुम्ही सहकार्य केलं. आता थोडक्यासाठी गालबोट लावू नका प्लीज. तरी ही लाईव्ह स्पर्धा आहे आणि आपले आयोजक बिचारे चांगले आहेत.
कारण त्यांनी कुठल्याही संघाला बघा आतापर्यंत पेनल्टी दिली नाही. हे विशेष आयोजकांना मानायला पाहिजे, बरोबर की नाही? खरं म्हणजे आयोजक तर ऐकत नाही कोणाचे, त्यांना झोपाची पहिली घाई असते. ओहो, पुन्हा एकदा दमदार टायमिंग, वाट बघितली, लावली वाट आणि दमदार सिक्सर. शेरन, वज्र डोळा, भीम डोळा, आदिवासी फटका, माताडी फटका, वडारी फटका, शेरन. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. क्या बात आहे, पाण्याला जाते न पाणी काढून येते. म्हणजे विहिरीतून पाणी काढून येते. हो, पुढचं तुम्ही ऐकत नाही. यस, महागुरु, क्या बात आहे. 2 वाजले, धावा झाले तब्बल. किती? 46. डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू तयार. धावा मात्र धावा चांगल्या झाल्या. कमाल धाव संख्या, धावांचा डोलारा, धावांची मसलवट, धावांची गंगाजेली, कमाल धाव संख्या. राहिला शेवटचा अंतिम अखेरचा निखवणीचा बॉल. 1 बॉल टू गो. अतिशय मजा आली, बघूया. धन्यवाद देतो. अशा स्पर्धा असल्या की बरं वाटतं. कॉमेंट करायला मध्ये एकदम मजा वाटते. साऊंड सिस्टम चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि चांगल्या उच्च प्रतीचं जेवण, वांग्याचं भरीत, भाकरी आणि प्रत्येकाला पॅकेज. हे मात्र असंच करायचं नेहमी. नाही, यस, अतिशय अप्रतिम. सतीश भोपी, नाही तर साला शापूची भाजी नाही राजमा. काय शाटा कॉमेंट्री करणार. चला, शेवटचा बॉल, राहिली शेवटची डिलिव्हरी. 46 रन्स, 4 बाद 46. आज नाही तिकडं, दुसरीकडं. आपल्याकडे नाही, आपल्याकडे शापूची नाही. शेचाळी पालेश्वर मध्ये तसं होणार नाही. पाले बुद्रुकला आयोजक मंडळी चांगली आहे, ते स्वतः. हा, तिकडं होतं ते. फुलटॉस, टोल वसूल केलाय. आणखीन एक तडाखा आणि धावा झाल्या मट्टाई 50 बरोबर जिंकण्यासाठी. 13 चौक 52 आसपास अप्रॉक्सिमेटली. आणि येस, मटन 50 किलो होतं सांगतात त्या. आम्हाला राहिली बटाटी, तिसऱ्या रश्श्यामध्ये कुस्करण घाली. नंतर समजलं बटाटी होती त्याच्यात 10 किलो आणि मटन होतं 2 किलो. चला तर रिव्ह्यू घेतले का अंपायर? आता माझा अंपायर रिव्ह्यू घेऊ बघूया. शेवटची मॅच आहे त्याच्यामुळे अंपायर प्लीज जरा रिव्ह्यू पाहिजे तेवढे घ्या तुम्ही. रात्रभर जरी घेतलात ना, सकाळपर्यंत टेन्शन नाही. बाटल्या बिटल्या आयोजकांनी भरपूर आणलेले आहेत. हा, तुम्हाला दिले आहेत अधिकार. मनसोक्त यस. धावा दिल्या 50 सध्या तरी. 13 चौक 52. टार्गेट चांगलं आहे. शनी कृपा कोबरा संघानं जर गोलंदाजी आणि फिल्डिंग जर अफलातून केली तर तलोजे मजकूर. यस, बरं, या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि दिनकर बारशे सर्व आयोजकांना धन्यवाद देतो की तुम्ही इथं बोलवलं, माझा मान सन्मान केलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनस्वी स्वागत. आणि शेवटचा हात मारतील 2 जोड्या, एवन जोडी. मोदी आणि अमित शहा. या शिरवली गावचा बुलंद आवाज, अभ्यासू समालोचक रोशन पाटील आणि त्यांच्या समवेत बायकर मॅन, फ्रीज मॅन. अजून कुठलं बक्षीस? नाही, आता प्रत्येकाचं हे आहे. महागुरु टेंबे टेंबे इकडे. प्रवीणजी टेंबे, वल्लभची हनुमान शाल. यस, महागुरु व्यासपीठ. महागुरु नाही, महागुरु स्टॅप. महागुरु मानायला पाहिजे. मात्र बोलणं काही जोक नाही हो एवढं. आम्ही कसं समालोचना करतो तर गप्प बसतो, पण ते कंटिन्यूस बोलत असतात. म्हणून म्हटलं की इंजिन कुठल्या शिचीचं आहे.
अरे काय झालं अजून काय चला या मी थांबतो तुम्ही थांबू नका 51 धावा कशा चेस होतील आणि अतिशय तुम्ही साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो शेंडे भाई तुम्हाला धन्यवाद देतो आम्हाला ज्यांनी बोलवलं आमचे अजय मोरावकर असतील उळवेकर साहेब असतील पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटी दमदार आयोजन कसं असावं याचं हे ज्वलंत उदाहरण गुड नाईट टू एव्हरीबडी थँक्स दशरथ पाटील सर. इथे आपले सावळेचे मित्र रोशन पाटील शिरवली यांचा यथोचित गौरव इथे केला जाईल. एक गाणं होणार. रोशन आमच्याकडे जबाबदारी देतात. चला पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आमचे महेश शेठ पवार, प्रशांत शेठ पवार, दिलीप दादा भास्कर माजी सरपंच, हेमराज दादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या चारही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते रोशन पाटील ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन केलं त्यांचा गौरव इथे केला जात आहे. तर याच दरम्यान व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने आयोजकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने 4 वर्ष यांचा आवाज आपण ऐकतो. ट्रिपल हिंद केसरी भावी रायगड भूषण आणि विद्यमान पनवेल भूषण आदरणीय नारायण राणे यांच्या शुभ हस्ते ज्यांचा सत्कार झाला पनवेल नगरीमध्ये असे दमदार MD गडगे महागुरु महादेव ते महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतामध्ये फेमस आहे. बोला गणपती बाप्पा. आज स्लोगन आहे गणपती बाप्पा मोरया आणि सर्वांचे सकाळ महागुरूंच्या स्टिकर व्हॉट्सअपनेच होते. गणपती बाप्पा मोरया असेल आणि हे स्टिकर प्रचंड व्हायरल झालेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत. बघा महागुरूंचा क्रेज किती आहे, महागुरूंची आवड किती आहे. त्यांच्या फॅन फॉलोविंगने व्हॉट्सअपवरती देखील त्यांची पब्लिसिटी केली आणि महागुरूंची ओळख सातत्याने 20 वर्ष समालोचन केलं आणि प्रत्येक स्टेजवर प्रत्येक आयोजकाला हा समालोचक हवा असतो. नाव आहे MD गडगे महागुरु शिंद्रनकर. दिनकर बारशे आमचे समालोचक मित्र पाले बुद्रुक आमच्या ऑर्गनायझर आहेत, परंतु त्यांनी अनेक समालोचकांना इन्व्हाइट केलं आणि एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांचा इथे सन्मान केला जाईल. या दिनकर बारशे बघा हे आपले खास परममित्र आहेत. पहिला चेंडू हो टू प्रवीण. थँक्यू. दिनकरजी बारसे सरांचा सन्मान होतो. याच गावाचे भूमिपुत्र आहेत आणि या स्पर्धेसाठी मोठं योगदान राहिले. चला दिनकरजी बारसे. एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने जाण्यासाठी साधन नसेल वाहन अर्थात तर आमचे दिनकर दादा बारशे यांच्या माध्यमातून ती सातत्याने सेवा केली जाते आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. साहिल ठाकूर बॉलिंग मार्क वरती आलाय. 51 धावा चेस करायचा आहे. तो इट्स अ व्हाईट बॉल. चला साहिलने विकेट घेतला तर 500 रुपये दत्ताजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपये दिले जाते. बसून घ्या. व्हाईट बॉल मध्ये एकदा वाले 51 चेस करायचे. चॅम्पियन कोण होणार? तलोचे मजकूर की कोपरा. लॉफ्ट केलं बॉल हवेमध्ये. 500 रुपये जिंकण्याची नामी संधी. कॅश ड्रॉप. 3 तिकडा काम बिगडा आणि धावा कंप्लीट होत आहेत. रशियन फायनलचा सामना आहे आणि यावर्षी पालेश्वरी चषक कोण जिंकणार याची आतुरता लागली आहे. तलोचा मजकूर की कोपरा. परंतु काय जबरदस्त सामने राहिले. आदई कोपरा तलोचे मजकूर सारखे संघ या स्पर्धेत मोरबे आपण देखील पाहिला तर तलोचे मजकूर 2 संघ सामील होते. एक मोठी फाईट. 3-0 सध्या तुम्ही फायनलचा थरार पाहताय. पालेश्वरी गावाची एकी आणि या गावाने आज पुन्हा एकदा 4थं पर्व पूर्ण केलंय. याच्यासाठी केला होता टास की शेवट गोड व्हावा. शेवट देखील गोड झाला रोशन या स्पर्धेचा आणि यावर्षी मन जिंकलीत. ओ चांगला फटका गॅप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 कप 4 4 धावा.
येणं गरजेचं आहे. जय मोरे ते फटके दाखवत असताना पहिला बॉल डॉट राहिला आणि त्यानंतर आता अविरतपणे फटके येत असताना संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. प्रवीण 51 धावसंख्येचं टार्गेट हे तय करायचं आहे. गाथा 11 तळोज मजकूरला नाही पाहता हा ग्रेट स्टार्ट इम्पॉर्टंट आहे. 1,20,000 पहिला क्रमांक, त्यामध्ये लखपती बनण्याची संधी आहे दोन्ही टीमला. 1,20,000 आहे प्रथम पारितोषिक, चॅम्पियनची ट्रॉफी. आणि उद्या चर्चा होणार टपरी टपरीवर, नाक्या नाक्यावर, शाले शालेमध्ये चर्चा होणार प्रत्येक गावागावामध्ये की पालेश्वरी चषक कोणी जिंकला, प्रथम पारितोषिक चॅम्पियन कोण ठरला, याची चर्चा उद्या होणार संपूर्ण या पनवेल तालुक्यामध्ये. अगदी या स्पर्धेचं अजिंक्यपद कोण जिंकेल, या स्पर्धेचा उपविजेता कोण राहील, ही मोठी चर्चा आहे. आणि पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून दोन संघांनी दमदार खेळ साकार केले. अगली पेशकश अगदी सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि तत्वर अगदी जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. एक सिंगल रन्स प्राप्त झाल्यानंतर संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. एकीचं कौतुक करावं लागेल. दिलीप जेवास्कर, एब्राजी मात्रे असतील, प्रशांत पवार, महेश पवार, प्रभाकर तांडेल, अजय मोरावकर, जितेश मात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, निखिल तांडेल, अशोक उलवेकर, विशाल उलवेकर, महेश पाटील, सागर मात्रे, मनोज मात्रे आणि सर्व आमचे कार्यकर्ता ज्याने प्रचंड मेहनत केली आहे. काय जबरदस्त टुर्नामेंट ठेवले यावर्षी देखील. बॅटची काढा, शॉर्ट टर्नमॅनने थांबवलं, स्टॉप केलं, 3 धावा वाचवलं. त्याने महत्वाची मॅच आहे, 51 धावा चेस करायचे आहेत. आणि प्रथम पारितोषिक 1,20,000 आणि त्यानंतर 2 खिलाडू बायकरमॅन बनणार. 2 बाईक आहेत, ABC, DF, मालिका वीर. 2 बायकरमॅन कोण असतील, आमचे स्कोरर केतन बारशे यांनाच ते माहिती आहे. कारण 3 धावा, 3 सामन्याच्या धावा तिथे काउंट झाल्यात. एका विकेटसाठी 5 धावा. अगदी मेगा फायनल सध्या घडीला आपण एन्जॉय करतो. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेला उचलून धरलं. अशी पालेश्वरी चषकाची दमदार स्पर्धा पाले बुद्रुक गावामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार, अगली पेशकश काउंटर अटॅक मिडॉनला दमदार फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एक एकेरी धाव इथे प्राप्त केली जाते आणि पिबनचं पहिलं पॉवरफुल पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते बिन गडी बाद. एकूण धावा 10. सर्वात मोठं पारितोषिक आलंय दोन्ही टीमसाठी आणि प्रेक्षक तुमच्यासाठी. अजय शेठ मोरावकर, आत्ता अनाउन्समेंट अजय शेठने केली. प्रत्येक विकेटला 500 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि प्रत्येक आयवा झेलसाठी 500 पारितोषिक. हेच पाहिजे रोशन टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच अगदी बक्षिसांची आपल्याला खैरात पाहायला मिळते आणि सातत्यानं पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून अगदी 4 पर्व पाहतो. 4थ्या पर्वातील हे शानदार आयोजन आपण इथे पाहू शकता. याची देई याची डोला आणि हा क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा आपण पूर्णपणे एन्जॉय करतो. गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा हा आनंद पर्व आहे. 10 रन झालेत, आता 41 करायचे आहेत 18 बॉलमध्ये. पाण्याची मागणी केली जाते आणि अजय शेठ मोरावकर युनियन ॲपोटेक्स कंपनीचे लीडर देखील आहेत, एक चांगले कर्मचारी आणि त्यांच्या वतीने 500 रुपये दोन्ही टीमसाठी. षटकार चौकाराला, त्यानंतर षटकार आणि विकेटसाठी आणि ऐवाक्यातला देखील 500 रुपये लावण्यात आले. आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजे दिलीप जेवास्कर असतील, प्रभाकर शेठ तांडेल, महेश शेठ पवार, निलेश उलवेकर, जितेश मात्रे, अजय मोरावकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर, प्रशांत पवार, शिवदास पवार, हेमराज मात्रे, त्यानंतर आमचे त्रिमूर्ती महेश पाटील, सागर मात्रे, निखिल तांडेल आणि आपण पाहिलं तर मनोज. यांचं कौतुक करावंच लागेल रोशन. काय जबरदस्त आयोजन आहे आणि मी म्हणेल की सर्व संपन्न आणि संपूर्ण समर्पण पालेश्वरी चषकासाठी. एकात्मता, एकाग्रता, एकीच बल आणि ही दोस्ती तुटायची नाही. दोस्तीपूर्वक माहोल पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील, अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. अलीकडच्या मॅच मध्ये त्याची आपण दहशत पाहिली, चांगली फटकेबाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून होताना पाहिली आणि या लढतीमध्ये दमदार खेळ अक्षय पाटीलला साकार करायचा आहे. दत्ता ठाकूर यांच्याकडून अक्षय पाटीलला 500चं कॅश प्राइज विकेटसाठी. चला अजून एक व्हाईट बॉल टाकलाय. अक्षय पाटील मागच्या मॅचचा हिरो होता, आता लाईन खराब झाली
आणि 51 धावा गातागावन टीम जर फॉर्म मध्ये आले तर तेही चेस करू शकतात. 0 गडी बाद 12. जय मोरे भूषण त्याच्यासोबत आहे. 1 ओव्हरमध्ये 12 झाले. 2 व्हाईट बॉल, 2 खराब चेंडू टाकलेत. लांब लचक ओव्हर. अक्षय पाटील मागच्या मॅचचा हिरो आणि पुन्हा एकदा दहशत दाखवणार का? ओव्हर नंबर 2. 18 बॉल. चांगला टप्पा आहे. मागे ठेवला लेथ छोटी. डॉट बॉल 0. अगदी स्लोअर चेंडू सफर केल्या. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धावत संख्या पण येताना पाहिली, परंतु तात्काळ गोलंदाजानं घर वापसी दाखवली आणि या षटकादरम्यान धावत संख्येला क्षय लावायचंय अक्षय पाटीलला, कोपरा संघाचा धुरंधर गोलंदाज. परंतु बॅटिंग मार्क होती जय मोरे. हा सिक्सर किंग आहे. चांगली भूमिका त्याने साकार केली. चांगला बॉल टाकलाय. मिस टायमिंगचा फटका. बॉल हवेत. शतरक्षक जज करतो. टिपला झेल. फलंदाज बाद. जय मोरे. पहिला झटका लागतोय टीम गाथा गावण तळोजे मजकूट संघाला. 12 वरती 1. जय मोरे बाद आणि अक्षय पाटील 500 रुपये दत्ताजी ठाकूर यांच्याकडून ते जमा झालेत. फलंदाज बाद झाला. झेल आपण पाहिला. काय कमालीचा झेल राहिलाय. शानदार झेल. दिलीप पवार बॉलिंग टीम अक्षय पाटीलला देण्यात येतील. काय मॅच आहे. 12 वरती 1. चॅम्पियन कोण होणार याची सध्या चर्चा चालू आहे, परंतु कोपरा संघ या सीझनचा शेवटचा सामना खेळतोय, कारण यानंतर या सीझनला कोपरा संघ तुम्हाला दिसणार नाहीये. कॅप्टननी सांगितलं लास्ट एंट्री. परंतु निश्चितच पुढच्या वीक मध्ये हा संघ गोव्यामध्ये पाहायला मिळेल, कारण बंटी ठाकूर आणि अमित तांबोले यांच्या माध्यमातून गोवा ट्रिप पाहायला मिळेल. हे बनताय बॉस, कारण की आता संधी आहे चॅम्पियन देखील बनण्याचे. धावाही भरपूर झाल्यात आणि संगम राजेला जर बाहेर केलं तर मॅच बनवू शकते, परंतु संगमला बाहेर करणं हे सोपं नाहीये. लेफ्टी बॅटर आहे, भावेश पवार सारखाच तो खेळतो आणि जर तो फॉर्म मध्ये आला तर तुटून पडतो मैदानामध्ये. आग लावणारा बॅटर आहे संगम राजे. 12 वरती 1. नक्कीच मॅच बनवू शकते. अंतिम चरणापर्यंत संगम राजेला खेळपट्टीवरती मात्र तळ ठोकून बसावं लागेल, ज्याच्यामध्ये पूर्णपणे क्षमता आहे आणि ती क्षमता इथे त्याला दाखवणं हे तितकंच गरजेचं आहे. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न संगमच्या माध्यमातून पाहिला, परंतु आलेला हा डॉट बॉल. 1 डॉट बॉल महत्वाचे. 2 बॉल डॉट आले, 2 व्हाईट बॉल, 1 विकेट आलाय. 12 वरती 1. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा. चला पंच पुन्हा एकदा रिव्ह्यू. व्हाईट बॉल रिव्ह्यू चेक केलं जाईल. पंचाने डॉट बॉल घोषित केल्यात, परंतु बॉलिंग टीमला डाऊटफुल वाटतंय. बॅटिंग टीमला चला, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या कॉलला आणि खऱ्या अर्थाने मैदानात उतरल्यावर खरी परीक्षा सुरू होते. रोशन, आज परीक्षा आहे दोघांची. कोपरा टीम शेवटची एंट्री खेळते, त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आणि समोर आहे तलोजे मजकूर गाथा गावण. आज तलोजे गावात जल्लोष होणार. तलोजे मजकूर 2 संघ जिंकलेत सुपर 6 मध्ये. नक्कीच अगदी दुग्धक शर्कराच म्हणावी लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू इथे हाताळलाय. 2 संघांसाठी विजयाची महानांदी आहे. हे सर्वाधिक मोठं चॅलेंज आहे आणि चॅलेंजिंग खेळी आज प्रत्येक खेळाडूला साकार करायची आहे. ओहो, स्लोअर चेंडू सफर केल्या पाठोपाठ लगातार जर पाहिलं तर या षटकागणिक या गोलंदाजानं 4 चेंडू डॉट सफर केलेत. नाव आहे अक्षय पाटील, कातील गोलंदाजी. झंझावत, वादळ, तुफान अक्षय पाटीलच्या नावाने आलं मैदानामध्ये. काय कटर बॉल टाकतो, कटर बॉलचा बादशाह. ज्या पद्धतीने चेंडू पकडलाय, ग्रिप मजबूत आहे. टायमिंग फटका, मोठी विकेट, शॉर्ट पॉइंट. संगमराजे बाद. दुसरा गडी बाद झालाय 12 वर. अगदी अक्षय पाटीलनं काम फिट केले. अगदी मोठ्या अंतरानं अगदी सध्या घडीला हा स्कोर कडा पाहायला मिळतो. 51 धावसंख्येचं टार्गेट तय करत असताना 2 फलंदाजांना बाद केलंय. निश्चितच कोपरा या टीमनं 12 धावा धावपटलावर. फायनल मध्ये 2 धावा, 2 गडी बाद. काय परफॉर्मन्स आहे अक्षय पाटीलचा. फायनल मध्ये हा तडका मारलाय त्याने. भुंगा डॉन. 1 बॉल बाकी आहे. 12 वर 2 धावा कमी आहेत या मॅच मध्ये, परंतु प्रत्येक विकेटला अजय मोरावकर यांच्याकडून 500 रुपये आणि षटकराला बॅटरला 500.
लेत तोटी मागे ठेवली, बनाना स्विंग. पंच दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. 3 वाईट बॉल अक्षय पाटीलने टाकलेत आणि बॉलिंग टीमला रिव्ह्यू घ्यायचंय. त्यांनी आता चॅलेंज केलं, मागच्या वेळी बॅटिंग टीमने चॅलेंज केलं होतं. 2 वाईट बॉल याच्या अगोदर टाकले होते. हा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अगदी काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळत आहेत. आलेला नवीन फलंदाज अनुज मडवी. अगदी या फलंदाजानं अगदी 10 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता असताना लगातार 4 चेंडूमध्ये मोठे फटके लगावत त्यानं तो सामना जिंकून दिला होता तळोजा मजकूरला. त्या दर्जाचा खेळ याही लढतीमध्ये मडवीला इथे साकार करायचंय. डेफिनेटली सध्या चॅलेंज केलंय बॉलिंग टीम. अंपायरने व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 डब्ल्यू 3 डॉट आणि हा बॉल शेवटचा बॉल होता. अक्षय पाटील 2 गडी बाद 3 धावा त्याने दिल्या. थर्ड अंपायर चेक करतायत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण फायनलची मॅच आहे. थोडा वेळ घेतलाच जाईल दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी. टीम कोपरा आणि गाथा 11 तलोजा मजकूर अभिनंदन. दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचलेत. चला फेर आहे. डॉट बॉल आहे. बॉलिंग टीम रिव्ह्यू सक्सेसफुल. ओव्हर समाप्त 2 आणि काय बॉलिंग केली अक्षय पाटीलने. 2 धावा 2 गडी बाद आणि 2 धावा व्हाईट बॉलच्या आहेत. लाजवाब. नेत्रदीपक गोलंदाजी सागाज. सध्या स्टेजवर आमचा एक एक कार्यकर्ता बसलाय, एक एक आयोजक बसलाय. फायनलची मॅच आहे आणि बघा आपल्या गावावरती काय प्रेम आहे रोशन या कार्यकर्त्यांचं. कारण आपली स्पर्धा आहे गावासाठी. आज एकही आमचा कार्यकर्ता घरी गेला नाही जोपर्यंत बक्षीस समारंभ होणार नाहीये. हीच म्हणतात आयोजकांची एकी आणि आयोजकांची ताकद. नक्कीच अगदी एकीचं बल. इथे पत्रकार बंधू बघा दीपक कांबळे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चित्त थरारक सामना. हा बॉल पुन्हा डॉट आलाय. डॉट चेंडूचा प्रचंड मारा. मागच्या 7 बॉल मध्ये एकही धाव बॅट मधून आली नाही. तलोचे मजकूर मागचे 7 बॉल तुम्ही डॉट खेळले. फक्त व्हाईट बॉलने 2 धावा भेटल्यात. त्यामुळे बॅट परफॉर्मन्स फायनल मध्ये. 11 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता आणि त्यात पडलेली विकेट. हे पाहता अगदी पूर्णतः दबाव छेडलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न हा चेंडू सफर केला आणि त्यात नंतर दुर्गेश ठाकूरने विकेट काढली. महागुरु तुमच्याकडे काही अंगाई असेल याच्यावर. चला 8 चेंडू डॉट आलेत. मागे लगातार 3 गडी बाद. चला वन्स मोर होऊन जाऊन दे त्याला. 10 बॉल 39 ची आवश्यकता आहे. चला यानंतर पुन्हा हे संगीत वाजवले जाईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. क्या बात आहे. महागुरु अंगाई स्पेशलिस्ट दशरथ दादांनी कौतुक केलं. लहान मुलं चांगले झोपू शकतात त्या अंगाईमध्ये. 10 बॉल 39 ची आवश्यकता आहे. महत्वाची मॅच. मागच्या 8 बॉल वरती 3 गडी बाद. एकही धाव बॅटने आली नाहीये. शॉकिंग मुवमेंट. ओ चांगला फटका. चॉप केलं लॉंग ऑफला. आहेत फिल्डर एका टप्प्याने फील्ड केली. फक्त सिंगल आली आहे. काय एफर्ट आहे. कारण सीझनची शेवटची मॅच आणि काय जिद्दी खेळाडू आहेत कोपरा टीमचे. नक्कीच अगदी जिद्दीचा हा खेळ राहिला परंतु अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष राखला तर निश्चितच गाथा 11 तळोजा मजकूर संघ बाजी मारू शकतो. अनेक वेळा या संघाने भीमने पराक्रम केलाय. 9 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. तारे सितारे उतरले तलोजा मजकूरचे. खास करून अगदी अंतिम चरणापर्यंत या संघाला इथे संघर्ष करावा लागेल. 9 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता. इथे यापुढील प्रत्येक चेंडू गणिक हाणामारी राहिली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक साधू शकतो तळोजा मजकूर. अनेक स्पर्धेमध्ये अनेक संघांना धूळ चालणारा हा संघ तळोजा मजकूर. याही संघाचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये आपण तरबेज पाहिलाय. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडकवलाय. आलेला अजून एक डॉट बॉल काहीसा दबाव छेडतोय निश्चितच कोपरा संघाच्या माध्यमातून तळोजा मजकूर या संघावरती. परफेक्ट यॉर्कर बॉल 0. डॉट चेंडूचा मारा प्रचंड वाढलाय. फायनल मध्ये फुलरेचा बॉल हवेमध्ये लॉंग ऑनला. ओ कॅच ड्रॉप.
लेफ्टी बॅटरला संधी मिळाली आहे. 2 धावा तिथे धावून घेतल्यात. 9 बॉल 38 ची गरज होती. आता चेंडू बाकीत 8 आणि धावा करायच्या चला पुढे एकदा पंच हाईट फॅक्टर फुलटॉस चेक केला जाईल. तर इथे उंची पाहिली जाईल. इथे निश्चितच काय घडलं हे पाहिलं जाईल. ऑल रूम मध्ये पूर्णपणे चेक केलं जातं. दूध का दूध पाणी का पाणी. आणि इथे समीकरणाचा विचार केला तर अंतिम चरणामध्ये इट्स अ फळ डिलिव्हरी. आणि आता समीकरणामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत. समीकरण 7 चेंडू 36. 6 षटकार मारायचे आहेत. आता 6 बॉल मध्ये 35 धावा काढायचे आहेत आणि खास करून ओव्हर नंबर 2-3 मध्ये बाजी मारली ती म्हणजे कोपरा संघाने अक्षयने पुन्हा प्रभावित केला या मॅच मध्ये. 7 चेंडू 35 धावांची आवश्यकता. महागुरु MD गडगे सर आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. सध्या त्यांचे गाणं ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि डीजे सोबत त्यांची जुगलबंदी. प्रिया 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 ओ प्रिया प्रिया. कदाचित कॉलेजची आठवण झाली आहे. काय गाणं म्हटलं महागुरूने. प्रिया प्रिया हो प्रिया. खुश झाले बघा. स्माइल सांगून जाते. 6 चेंडू 35 धावा. हा इतिहास घडेल जर मडवीने मारले तर. अनुज आणि हा कारणामध्ये त्यांना अनेक स्पर्धेमध्ये साकार केलाय. या स्पर्धेमध्ये अगदी 10 चेंडू 22 ची आवश्यकता असताना 4 चेंडू दरम्यान त्यानं तो सामना फिनिश केला होता आणि 30 तरबेज कामगिरी त्याला आखायची आहे. ओहो प्रहार होतो. हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक आहे आणि जलद गतीनं पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. इथे शनी कृपा कोपरा क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. टेरेस ग्रुप मुरबी खारगर यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आयोजकांची मेहनत आहे. लाईव्ह लॉट्स पासून मॅच समाप्त करण्याची धावपळ आम्ही स्वतः पाहिली आहे. मनोज असतील आमचे प्रशांत मनोज आणि सागर मनोज सागर आणि आपले महेश पाटील आणि निखिल तांडेल 4 आधारस्तंभ. त्यांच्यासोबत आमच्या 11 महारथी पुन्हा एकदा करून दाखवलं. 4थ्या वर्षामध्ये या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता सक्सेसफुल पार केलं. या स्पर्धेचा एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाहीये. पंचांचा कोणताच निर्णय अयोग्य दिसला नाहीये. सर्व काही परफेक्ट होतं. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या या स्पर्धेसाठी. हिला म्हणतात बेस्ट टुर्नामेंट. यशस्वी आयोजन म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड रायगड जिल्ह्यामध्ये या आयोजनाची ख्याती आणि त्यात नंतर आलेला हा बलशाली षटकार. पूर्णपणे आता तयार आहेत डान्स करण्यासाठी.